हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑगस्ट 2024 या महिन्यामधील सर्वच्या सर्व जाहिरातींच्या वॅकन्सी किती आहे ते बघणार आहोत। सोबतच ऑनलाईन फॉर्म डेट, ऑनलाईन फॉर्म कधीपासून चालू होत आहे ते तुम्हाला सांगणार आहोत। मी ते लास्ट डेट सांगणार आहोत। त्यानंतर वॅकन्सी किती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, एज लिमिट किती आहे इत्यादी माहिती तुम्हाला इथे मी सांगणार आहोत। सर्वच्या सर्व माहिती अगदी डिटेलमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहे। नाही पूर्ण डिटेलमध्ये जाहिरात तुम्हाला इथे सांगणार नाही, फक्त तुम्हाला कोणकोणत्या जाहिराती येत आहे ते सांगतो, वॅकन्सी सांगतो आणि तुम्ही क्वालिफाय एज्युकेशन वगैरे इत्यादी गोष्टी तुम्हाला इथे मी सांगत आहोत। ठीक आहे, एकूण वॅकन्सी किती आहे ते पाहतो, सांगतो तुम्हाला मी ते। ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये तब्बल 1 लाख प्लस मी काढलंय 1.25 लाख किंवा त्याला आपण 1,25,000 वॅकन्सी इथे तुम्हाला इथे ऑगस्ट महिन्यामध्ये येत आहे। वेगवेगळ्या विभागामध्ये, वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये एकूण 13 प्रकारच्या वॅकन्सी आहे। त्या सर्वच्या सर्व वॅकन्सी मी तुम्हाला इथे डिस्कस करून देणार आहोत। ऑगस्ट 2024 हा महिना आहे। ठीक आहे, तर डायरेक्ट आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। ह्या पहिली वॅकन्सी बघा कोणकोणती आहे तर एसएससी एमटीएस आणि हवालदार, एसएससी एमटीएस अँड हवालदार रिक्रुटमेंट 2024। फक्त हे एकच वॅकन्सी आहे जे 31 जुलै 2024 हे लास्ट डेट आहे। बाकी सर्व वॅकन्सी आपल्या ऑगस्ट 2024 च्या आहे। ठीक आहे, फक्त एकच वॅकन्सी आहे जी की 31 जुलै लास्ट डेट आहे। बघा, एमटीएस म्हणजे काय तर मल्टीटास्किंग स्टाफ, एसएससी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्हाला माहितच आहे, हवालदार पण माहित असेल। ठीक आहे, चला नेक्स्ट नाही, याच्यामध्येच तुम्हाला आणखी माहिती सांगतो। बघा, ऑनलाईन फॉर्म डेट, फॉर्म भरणे सध्या सुरू आहे आणि लास्ट डेट कधी आहे 31 जुलै। ठीक आहे, 31 जुलै 2024। फक्त एकच वॅकन्सी जुलै महिन्याच्या एंडिंग मध्ये संपते। आणखी आज दोन दिवस बाकी आहे, आजची 30 तारीख ना, 30 आणि 31 आणखी 2 दिवस बाकी आहे। तुम्ही हा फॉर्म भरून घ्या, कारण की मॅथ आणि रिझनिंग दोन्ही क्वालिफाईंग आहे। ठीक आहे, मॅथ आणि रिझनिंग दोन्ही पण क्वालिफाईंग आहे। याला ज्यांचं मॅथ वीक असेल त्यांनी ज्यांचं मॅथ वीक असेल त्यांनी तर हा फॉर्म भराच। ठीक आहे, एक्झाम डेट कधी आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबर 2024। जुलै एंड झालाय, तुमच्याकडे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहे अभ्यास करण्यासाठी। चांगली वॅकन्सी आहे आणि वॅकन्सी खूप आहे मित्रांनो। ठीक आहे, बघा वॅकन्सी किती आहे, 8,326 वॅकन्सी आहे। 8,326 वॅकन्सी आहे, सफिशियंट आहे। त्यापैकी एमटीएसच्या वॅकन्सी पहा 4,887, हवालदारच्या वॅकन्सी आहे 3,439 आहे। ठीक आहे, एज लिमिट बघून घ्या। एमटीएस साठी 18 ते 25 आहे ना। ठीक आहे, 18 ते 25, हवालदारसाठी 18 ते 27। ओके, बघून घ्या। फॉर यू आर जनरल अनरिझर्व कॅटेगरीसाठी एज लिमिट ही आहे। त्यानंतर क्वालिफिकेशन 10th पास आहे, क्वालिफिकेशन 10th पास। ओके, चला नेक्स्ट, दोन्हींसाठी पण क्वालिफिकेशन आहे 10th पास। नंतरची वॅकन्सी, दुसऱ्या क्रमांकाची वॅकन्सी बघा, एसएससी जीडी कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024। जीडी म्हणजे काय तर जनरल ड्युटी कॉन्स्टेबल, जीडी कॉन्स्टेबल म्हणजे काय तर जनरल ड्युटी कॉन्स्टेबल। कशामध्ये सीआरपीएफ, सीआयएसएफ, बीएसएफ म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, एसएसबी, आयटीबीपी। बघा, आयटीबीपी आहे ना, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस आहे, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस, याची पण वॅकन्सी येऊन आहे बरं, ते डिस्कस करतो पुढचं, काळजी करू नका। एसीपीओ इन एनसीबी, आसाम रायफल्स आणि एसएसएफ इत्यादी दलांमध्ये तुम्हाला इथे एसएससी जीडी कॉन्स्टेबल ही वॅकन्सी आलेली आहे। ऑनलाईन डेट बघा कधी आहे तर 27 ऑगस्ट ते 5 ऑक्टोबर लास्ट डेट आहे। 5 ऑक्टोबर, 27 ऑगस्टला फॉर्म भरणं सुरू होत आहे, लास्ट डेट आहे 5 ऑक्टोबर 2024। ठीक आहे, एक्झाम कधी होत आहे, जान फरवरी 2025। नेक्स्ट, वॅकन्सी जवळपास मित्रांनो 40,000 वॅकन्सी येत आहेत, जवळपास 40,000 वॅकन्सी येत आहे। वॅकन्सी सध्या डिक्लेअर झाल्या नाही, जिथे माझा जवळपास हा शब्द दिसन तिथे वॅकन्सी डिक्लेअर झाल्या नाही। फक्त 2-3च 13
माझ्या 13 वॅकन्सीपैकी फक्त 2-3च वॅकन्सी आहे ज्याच्या वॅकन्सी डिक्लेअर झाल्या नाही, परंतु एक अंदाज आहे 40,000पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. एज लिमिट 18 ते 23 जनरल कॅटेगरीसाठी. क्वालिफिकेशन 10 पास. नेक्स्ट डबल पाहून घेते. SSCGD ऑनलाईन फॉर्म 27 ऑगस्ट, लास्ट डेट आहे 5 ऑक्टोबर, एक्झाम डेट आहे जानेवारी-फरवरी. वॅकन्सी आहे जवळपास 40,000, 18 ते 23 एज लिमिट आहे आणि क्वालिफिकेशन आहे 10वी पास. नेक्स्ट 40,000 वॅकन्सी आहे, निश्चितच तुम्ही हा फॉर्म भरायला पाहिजे. चांगली वॅकन्सी आहे, तुम्हाला चांगली संधी आहे 2024 मध्ये लागण्यासाठी. त्यानंतर RRB NTPC रिक्रुटमेंट 2024 याचे फॉर्म येऊन आहे मित्रांनो. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, RRB म्हणजे काय तर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आणि NTPC म्हणजे काय तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी इंडियन रेल्वेची ही पोस्ट आहे. तुम्हाला माहिती आहे, मी पण ही मागच्या 2001 मागच्या ॲडमध्ये हा फॉर्म मी पण भरला होता. काय तर कोणता RRB NTPC हा फॉर्म मी पण भरला होता. त्यामध्ये लेवल 2, 3 आणि 5 याच्या तिन्ही पण मी टियर 1 तिन्ही पण टियर 1 क्वालिफाय होऊन तिन्ही पण मित्रांनो मी टियर 2 दिल्या होत्या. ठीक आहे. आता जॉबवर असल्यामुळे प्रॉपरली अभ्यास वाटल्यास तेव्हा माझा होत नव्हता, तो भाग नंतर वेगळा बघावस. ठीक आहे. चला, यामध्ये कोणकोणत्या जागा डिक्लेअर झाल्या ते सांगतो. अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन्स क्लर्क या आहे वरच्यावाल्या ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट आहे. ठीक आहे. ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्ट. आता 12वी बेस एक मिनिट अंडर ग्रॅज्युएट. ठीक आहे. अंडर ग्रॅज्युएट 12th पोस्ट 12वी बेसवरच्या पोस्ट या आहे आणि ह्या ग्रॅज्युएटवाल्या पोस्ट या आहेत. ठीक आहे. ग्रॅज्युएटवाला पोस्ट खालच्या आहे. कोणकोणत्या ग्रॅज्युएट लेवल कोणत्या पोस्ट आहेत तर गुड्स ट्रेन्स मॅनेजर, SM किंवा स्टेशन मास्टर, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, ज्युनियर अकाउंट्स असिस्टंट कम टायपिस्ट, क्लर्क कम टायपिस्ट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. ठीक आहे. इत्यादी प्रकारच्या पोस्ट आहे. टोटल वॅकन्सी पहा 10,884. एकूण वॅकन्सी डिक्लेअर झाल्या 10,884. एज लिमिट पहा 12th बेस ज्या पोस्ट आहेत तुमच्यासमोर मी वरच्या पोस्ट दाखवले 4-5 त्या आहे 12वी बेस, त्याचं वय आहे 18 ते 33 फॉर जनरल कॅटेगरी अनरिझर्व कॅटेगरी. ग्रॅज्युएट लेवलच्या ज्या पोस्ट आहे त्याच्यासाठी एज लिमिट आहे 18 ते 36. 18 ते 36. ठीक आहे. 18 ते 36. त्यानंतर क्वालिफिकेशन पहा ते आहेच 12वी आणि डिग्री तुम्हाला सांगितलेलं आहे. डिग्री कोणती पण चालते, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती पण डिग्री तुम्हाला इथे चालते. नेक्स्ट नोटिफिकेशन आलं नाही, काही ऑगस्टच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये तुमचं नोटिफिकेशन येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर IBPS PO रिक्रुटमेंट 2024. नॅशनलाइज बँकमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुमच्या POच्या पोस्ट आहे IBPS PO रिक्रुटमेंट 2024. नॅशनलाइज बँका कोणकोणत्या भाऊ तर SBI तुम्हाला दिसत नसेल इथे, नंतर बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक. ठीक आहे. हो बरोबर आहे ना. इंडियन ओव्हरसीज बँक हे थोडं बीपीटी थोडं खराब झाली इथे. इंडियन ओव्हरसीज बँक. नेक्स्ट ऑनलाईन डेट पहा. IBPS PO साठी ऑनलाईन डेट पहा 1 ऑगस्ट 2024 पासून फॉर्म भरणं सुरू होत आहे आणि लास्ट डेट आहे 25 ऑक्टोबर 2024. थोडं एकदा पाहून घेते ऑक्टोबर आहे का ऑगस्ट आहे, थोडं एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. ऑगस्ट आहे की ऑक्टोबर आहे थोडं एकदा चेक करून घ्या इथे फक्त. नेक्स्ट टोटल व्हॅकन्सी आहे जवळपास 4,000च्या आसपास तुमच्या व्हॅकन्सी इथे येत आहे. एज लिमिट पहा 20 ते 30 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे एनी बॅचलर डिग्री, कोणतीही बॅचलर डिग्री तुम्हाला इथे चालेल. नेक्स्ट 5व्या क्रमांकाची पोस्ट आहे LIC HFL
HFL ज्युनियर असिस्टंट रिक्रुटमेंट 2024. आता HFL म्हणजे काय तर LICच्याच हाताखाली एक हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून एक डिपार्टमेंट आहे. LIC ज्याला ओन करते, त्या अंडर LIC म्हणजे काय तर लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. ठीक आहे, लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC म्हणजे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे, हे HFL तुम्हाला सांगितलं हाऊसिंग फायनान्स लिमिटेड LICच्या अंडर आहे. ते ऑनलाईन फॉर्म डेट कधी आहे ते सांगतो. 25 जुलै 2024. लास्ट डेट आहे 14 ऑगस्ट 2024. फॉर्म भरणं सुरू आहे. 14 ऑगस्टला लास्ट डेट आहे. फॉर्म भरून घ्या. एक्झाम कधी तर सप्टेंबर 2024. सप्टेंबर 2024 ला तुमची एक्झाम आहे. नेक्स्ट, टोटल वॅकन्सी आहे 200. एज लिमिट आहे 21 ते 28 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे एनी बॅचलर डिग्री. 6 नंबरची पोस्ट बघा आता, रेल्वे JEE रिक्रुटमेंट, RRB JEE रिक्रुटमेंट. ठीक आहे, RRB JEE रिक्रुटमेंट 2024. RRB JEE रिक्रुटमेंट 2024. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे. ज्युनियर इंजिनियर, JEE म्हणजे ज्युनियर इंजिनियर या पोस्ट आहे. ऑनलाईन फॉर्म कधी आहे तर 30 जुलै 2024 पासून सुरू होत आहे म्हणजे आजपासून सुरू होत आहे. लास्ट डेट आहे 29 ऑगस्ट 2024. एक महिना तुम्हाला इथे फॉर्म भरायला. याच्यामध्ये मित्रांनो चांगल्या वॅकन्सी आहे. 7951 वॅकन्सी आहे. ज्यांनी कोणी BE किंवा 3 इयर इंजिनिअरिंग डिप्लोमा, 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा पॉलिटेक्निक वगैरे पाहिजे येते. ठीक आहे, एज लिमिट किती आहे तर 18 ते 36 जनरल कॅटेगरीसाठी. SC ST OBC साठी आणखी थोडं एज रिलॅक्सेशन प्रत्येक वॅकन्सीमध्ये आहेच. जनरली मित्रांनो का सांगतो, जनरली OBC साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन राहते. SC ST साठी 5 वर्ष एज रिलॅक्सेशन राहते आणि PWD साठी 10 वर्षाचं काहीतरी एज रिलॅक्सेशन राहते. ठीक आहे, OBC प्लस PW 10+3, SC ST प्लस PW 10+5. ओके, OBC सोबतच मित्रांनो EWS. ठीक आहे, EWS एकतर कधी कधी इथं राहते किंवा मग UR सोबतच त्याला EWS म्हणून EWS गणले जाते. ठीक आहे, चला नेक्स्ट, 7व्या क्रमांकाची वॅकन्सी आहे जिपमेर ज्युनियर असिस्टंट रिक्रुटमेंट 2024. आता हे जिपमेर म्हणजे काय तर हे आहे मित्रांनो पॉंडिचेरीमध्ये. जिपमेरचं नाव काय तर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च. जिपमेरची वॅकन्सी आहे. त्याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट ही वॅकन्सी आहे. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म डेट कधी आहे तर फॉर्म भरणं सध्या सुरू आहे आणि लास्ट डेट आहे मित्रांनो 19 ऑगस्ट आहे. फॉर्म भरणं सध्या सुरू आहे. लास्ट डेट आहे 19 ऑगस्ट. निश्चितच तुम्ही फॉर्म भरा. एक्झाम डेट आहे 14 सप्टेंबर 2024. जिथं 25 दिसत आहे ना ते सगळं 24 आहे बरं माझं. फक्त जानेवारी फरवरी 25 आहे ना 2025. ज्या ठिकाणी जान फेब 2025 आहे तेच आहे माझं 25. बाकी 2024 मध्ये एक्झाम आहे. ठीक आहे, पहा जमलं इथपर्यंत. याच्या टोटल वॅकन्सी मित्रांनो 202 आहे. कमी वॅकन्सी असताना तरी फॉर्म भरा, कारण की जिथं कमी वॅकन्सी तिथं कॉम्पिटिशन कमी आणि जास्त वॅकन्सी असेल तिथं कॉम्पिटिशन तर राहणारच आहे. ठीक आहे, जेवढ्या वॅकन्सी आहेत त्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन तुम्हाला तिथं दिसेल. कमी वॅकन्सी आहे तर कमी कॉम्पिटिशन, जास्त वॅकन्सी असेल तर जास्त कॉम्पिटिशन. ठीक आहे, जवळपास तो एक त्याला काय म्हणते मॅनेज होते गोष्टी. ठीक आहे, फॉर्म येणं तुमचं मॅनेज होऊन जाते. एज लिमिट आहे 18 ते 30 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे 12 पास. फक्त 12 पाहिजे. असिस्टंट ज्युनियर असिस्टंटची पोस्ट आहे. ठीक आहे, नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट आहे. नाबार्ड असिस्टंट मॅनेजर रिक्रुटमेंट 2024. नाबार्ड तुम्हाला माहित असेल नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर
अँड रुरल डेव्हलपमेंट. दिसत नाही अरे डेव्हलपमेंट. ठीक आहे, मला इथे मला दिसत नाही, तुम्हाला दिसत नसेल कदाचित, नसेल ना. ही पीपीटी थोडी खराब झाली इथे. पीपीटी म्हणजे हा एकच पार्ट खराब झाला, ते डायरेक्ट उचललं नाही याच्यावरून. हे जे लॉंग फॉर्म आहे ना, डायरेक्ट गुगलवरून उचलला ना, त्यामुळे इथे दिसत नाही ते. ठीक आहे, लिहितो इथे मी. नॅशनल बँक फॉर रुरल नाबार्ड अँड ॲग्रिकल्चर. अरे यार, फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ॲग्रिकल्चर स्पेलिंग काय? ॲग्रिकल्चर. ठीक आहे, अँड रुरल डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट. ठीक आहे, डेव्हलपमेंट. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. ठीक आहे. कृषी व ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. ठीक आहे, यामध्ये नाबार्डमध्ये तुमच्या पोस्ट आहे, नाबार्डमध्ये असिस्टंट मॅनेजरची पोस्ट आहे. ऑनलाईन फॉर्म कधीपासून 27 जुलैपासून सुरू झाले आहे. फॉर्म भरणं आता सुरू आहे आणि लास्ट डेट आहे मित्रांनो 15 ऑगस्ट 2024. 15 ऑगस्टला लास्ट डेट आहे. फॉर्म भरून टाका. एक्झाम आहे 1 सप्टेंबर 2024. टोटल व्हॅकन्सी आहे 102. पहा, कमी व्हॅकन्सी तर कॉम्पिटिशन कमी. फॉर्म भरा तुम्ही. एज लिमिट आहे 21 ते 30 फॉर जनरल कॅटेगरी आणि क्वालिफिकेशन आहे एनी बॅचलर डिग्री. नेक्स्ट, 9व्या क्रमांकाची वॅकन्सी आहे ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. ग्रुप सी ची पोस्ट आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस. ITBP सफाई कर्मचारी रिक्रुटमेंट 2024. ITBP सफाई कर्मचारी रिक्रुटमेंट 2024. ऑनलाईन फॉर्म कधीपासून सुरू होता तर फॉर्म भरणं सुरू आहे. लास्ट डेट आहे 26 ऑगस्ट 2024ला लास्ट डेट आहे. फॉर्म तुम्ही भरून टाका. व्हॅकन्सी पहा 101 व्हॅकन्सी. ठीक आहे, व्हॅकन्सी आहे 101. एज लिमिट आहे 18 ते 25 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे 10वी पास, 10th पास आहे. नेक्स्ट, SSC स्टेनोग्राफर रिक्रुटमेंट 2024. ग्रुप सी ची ग्रेड सी आणि ग्रेड डी च्या पोस्ट आहे इथे. ऑनलाईन फॉर्म कधीपासून 26 जुलैपासून फॉर्म भरणं सुरू आहे. लास्ट डेट आहे 17 ऑगस्ट. एक्झाम डेट आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024. टोटल व्हॅकन्सी पाहिजे किती आहे तर 2006 व्हॅकन्सी आहे. 2006 व्हॅकन्सी आहे. एज लिमिट ग्रेड सी च्या पोस्टसाठी 18 ते 30 फॉर जनरल कॅटेगरी. ग्रेड डी च्या पोस्टसाठी 18 ते 27 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे फक्त 12वी आणि तुमचं 11 नंबरची वॅकन्सी बघा आता. RBI ऑफिसर ग्रेड बी रिक्रुटमेंट 2024. RBI म्हणजे काय तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. इथं तेच लिहू नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. हे तुम्हाला दिसत नाही, मला बरोबर दिसत नाही. ठीक आहे, कारण हे टायपिंग करायला त्रास झाला का मी काही गोष्टी आणि लॉंग फॉर्म वगैरे डायरेक्ट गुगलवरून उचलतो. लॉंग फॉर्म वगैरे टायपिंग करायला त्रास होतो कधी कधी आणि ते स्पेलिंग कधी एखाद्या दिवस मिस्टेक होऊ शकते. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ऑनलाईन फॉर्म डेट बघा. फॉर्म भरणं सध्या सुरू आहे. लास्ट डेट 16 ऑगस्ट 2024. एक्झाम डेट कधी आहे तर 8 सप्टेंबर 2024. ठीक आहे, जिथे 2025 दिवसांखाली थोडं करेक्शन करून घ्या. 2024 आहे ते. फक्त जानेवारी-फरवरी 2025 दिवसांत, याचा अर्थ जानेवारी-फरवरी 2025 आहे. ठीक आहे, कारण की सगळे एक्झाम 2-3 महिन्यातच एक्झाम होणार आहे. सॅलरी पहा 1,25,000च्या आसपास तुमची सॅलरी इथे असणार आहे. एज लिमिट किती आहे तर 21 ते 30 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन आहे एनी बॅचलर डिग्री. कोणत्याही शाखेतील कोणत्याही विद्यापीठातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील तुम्हाला इथे डिग्री पाहिजे. आर्ट्स पण चालते, कॉमर्सही चालते आणि सायन्स पण चालते. तुमचं MA BA ते काही असो सगळं चालते, फक्त डिग्री पाहिजे. ठीक आहे, इंजिनिअरिंग चालते आणि ते मेडिकलवाला पण चालते. मेडिकलला काय म्हणते डिग्री मेडिकलची XYZ. ठीक आहे, असो XYZ. SSC ज्युनियर ट्रान्सलेटर रिक्रुटमेंट. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर आहे ते. ठीक आहे, SSC ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर
रिक्रुटमेंट 2024 ऑनलाईन फॉर्म बघा 4 दिवसानं चालू होत आहे. 2 ऑगस्टला ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू होत आहे आणि लास्ट डेट आहे 25 ऑगस्ट 2024. एक्झाम डेट आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024. ठीक आहे, ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024. नेक्स्ट एज लिमिट पहा, जनरल कॅटेगरीसाठी 18 ते 30 आहे आणि क्वालिफिकेशन पहा, मास्टर डिग्री कशामध्ये, हिंदीमध्ये पाहिजे. ठीक आहे, आणि जर इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशसोबतही तुम्हाला हिंदी पाहिजे. एकंदरीत पाहता कंपल्सरी तुमच्याकडे फक्त एक हिंदी जर असेल तरी सफिशियंट आहे, किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिशसोबत पुन्हा तुम्हाला हिंदी पाहिजे, कारण की याचं नावच आहे हिंदी ट्रान्सलेटर. ठीक आहे, हिंदी ट्रान्सलेटर. आणि याच्या पोस्ट पण मित्रांनो चांगल्या येणार आहे. 13 नंबरची व्हॅकन्सी बघा, पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024. पोस्ट ऑफिस GDS रिक्रुटमेंट 2024. GDS म्हणजे काय तर ग्रामीण डाक सेवक. यामध्ये BPM, ABPM आणि डाक सेवक. BPM म्हणजे ब्रँच पोस्टमास्टर, ब्रँच ऑफिसमध्ये पोस्टमास्टर. ABPM मध्ये असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर. पोस्टाच्या ग्रामीण शाखेमध्ये किंवा शाखा पोस्ट ऑफिसमध्ये, ब्रँच पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमास्टर आणि असिस्टंट पोस्टमास्टरच्या तुम्हाला इथे व्हॅकन्सी आहे. सोबतच डाक सेवक पण व्हॅकन्सी आहे. ठीक आहे, ऑनलाईन फॉर्म भरणं सध्या सुरू आहे आणि ऑनलाईन फॉर्मची लास्ट डेट किती आहे तर 5 ऑगस्ट 2024. नो एक्झाम, कोणतीही एक्झाम होणार नाही. क्वालिफिकेशन आहे मित्रांनो 10वी पास आणि 10वीच्या मेरिटवरच, 10वीच्या मार्कांच्या मेरिटवर तुमचं सिलेक्शन आहे. इथे टोटल व्हॅकन्सी पहा 44,288. 44,288. महाराष्ट्राला इथे 3,083 काहीतरी व्हॅकन्सी आहे. ठीक आहे, एज लिमिट 18 ते 40 फॉर जनरल कॅटेगरी. क्वालिफिकेशन 10वी. ओके, क्वालिफिकेशन आहे इथे 10वी. तर मित्रांनो इथे सर्व व्हॅकन्सी आपल्याला संपलेल्या आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला. सर्वच्या सर्व महाराष्ट्रामध्ये मी येणार आहे. तुम्हाला इथे मी व्हॅकन्सी इथे सांगितलेल्या आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये. ठीक आहे, भारत आणि महाराष्ट्र दोन्ही मिळून पूर्ण जेवढे व्हॅकन्सी येत आहेत त्या सगळ्या व्हॅकन्सी तुम्हाला इथे मी सांगितलेल्या आहे. ओके, आणि केवळ याच व्हॅकन्सी येणार आहे का, नाही, याच्या व्यतिरिक्त हे आणखी काही व्हॅकन्सी येणार आहे ज्या की डिक्लेअर झालेल्या नाही. ऑगस्टमध्ये आणखी पण काही व्हॅकन्सी येईल, त्या मी तुम्हाला लगेच सांगतो. ओके, थँक्यू. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करत चला, जेणेकरून समोरून नवीन व्हिडिओ येण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, तर थँक्यू.